जिल्ह्यात ऊस दराबाबत सुरू असलेला तिढा सोमवारी रात्री दत्त इंडिया तर मंगळवारी कोकरूडच्या दालमिया शुगरने सोडवलाय। दत्त इंडिया 3041 व दालमिया शुगर कडून 3128 रुपये एफआरपी अधिक 100 रुपये देण्याचं मान्य केलं। त्यामुळे जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला ऊस दराची कोंडी फुटल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं सुरू असलेलं आंदोलन मागे घेण्यात आले, परंतु उर्वरित कारखान्यांच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। दरम्यान जिल्ह्यातील कारखानदारांची 16 डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे। जिल्ह्यातील कारखानदारांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी बैठक घेतली होती। या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही। यानंतर पुन्हा एक बैठक झाली, तीही अयशस्वी ठरली। त्यामुळे बैठकीला उपस्थित कारखान्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांसह प्रतिनिधींनी कोल्हापूर पॅटर्नला ठेंगा दाखवल्याचं स्पष्ट झालं। वसंतदादा साखर कारखाना भाडे तत्वावर चालवणाऱ्या दत्त इंडिया कंपनीने दर जाहीर करावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्यावर धडक मारली। आंदोलनस्थळी स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं। सोमवारी रात्री 11:30 वाजता सांगलीतील दत्त इंडिया कंपनीच्या उपाध्यक्षांनी एफआरपी 3041 रुपये आणि 100 रुपये जादा असा प्रति टनाला दर देण्याचं मान्य केलं आणि त्याचसोबतच ऊस दराची कोंडीही फोडली। तसं पत्र मिळताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं। आगामी लोकसभाच्या निवडणुकीत राज्यात महायुती 46 जागा जिंकणार असल्याचा विश्वास शिंदेगड शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क नेते व माजी मंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम करण्यात येईल, त्यासाठी गावागावात शिवदूत नियुक्त करण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं। शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्र संपर्क नेतेपदी निवड झाल्यानंतर शिवतारे प्रथमच सांगलीत आले होते। यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत माजी मंत्री शिवतारे बोलत होते। माजी मंत्री शिवतारे म्हणाले, महायुतीमध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे तिन्ही पक्ष एकजुटीने काम करत आहेत। लोकसभेच्या निवडणुका 2 महिन्यांवर आल्या आहेत। महायुतीच्या सरकारचं काम पाहता राज्यात महायुती लोकसभेला 46 जागा जिंकेल असा दावा त्यांनी केलाय। तर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी वाळवा आणि शिराळा मतदारसंघात चांगली परिस्थिती आहे। अजितदादा सोबत आल्यानंतर त्यांची मदत या ठिकाणी आम्हाला होईल। तसेच सांगली विधानसभेसाठी महायुतीकडून जो उमेदवार दिला जाईल त्याला निवडून आणण्यासाठी बळ प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं। आमदार अनिल बाबर हे शिवसेनेचे जिल्ह्यात एकमेव आमदार आहेत। पक्ष संघटना बळकट करण्यासाठी त्यांनी जिल्ह्यात फिरावं असं मत शिवतारे यांनी व्यक्त केलंय। ग्रामपंचायत निवडणुकीपासून लोकसभा निवडणुकीची स्ट्रॅटेजी आखली असून त्यानुसार काम सुरू असल्याचं माजी मंत्री विजय शिवतारे यांनी सांगितलं। शिराळा तालुक्यातील दालमिया कारखान्याने चालू गळीत हंगामामध्ये पहिली उचल 3100 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली असून 16 तारखेला प्रशासनाच्या बैठकीत जो निर्णय होईल त्याप्रमाणे अंतिम दर दिला जाणार असल्याची माहिती दालमिया प्रशासनाने दिली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज दालमिया कारखान्यासमोर दराची कोंडी फुटावी यासाठी दुपारी आंदोलन करण्यात आलं, मात्र यातून कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नसून कारखान्याच्या वतीने पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केला। जिल्हाधिकारी यांनी राजू शेट्टी यांच्याशी संपर्क केल्यानंतर आंदोलन मागे घेतलं। हंगाम सुरू झाल्यापासून गाळप झालेल्या ऊसाला 3100 रुपये प्रमाणे बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असून इथून पुढे गाळपास येणाऱ्या ऊसाचे बिल 5 दिवसात ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचं कारखाना प्रशासनाकडून सांगण्यात आलं। मिरजेत विधानसभेच्या निवडणुकीवरून भाजपाचे पालकमंत्री सुरेश खाडे आणि राष्ट्रवादीचे मागील निवडणुकीतील उमेदवार बाळासाहेब फोनमोरे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब फोनमोरे यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी मिरजेत निदर्शने केली। फोनमोरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारत निदर्शने करण्यात आली। 4 दिवसांपूर्वी पालकमंत्री खाडे यांनी विरोधकांचा समाचार घेताना इच्छुकांचा फुगा दरवेळी फुगवला जातो, मात्र तो निवडणुकीत फुटतो अशी टीका केली। त्यास प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब फोनमोरे यांची जीभ घसरली। निवडणुकीत चड्डी काढली जाईल असं वक्तव्य त्यांनी केलं होतं। त्यामुळे संतप्त भाजपा कार्यकर्त्यांनी पालकमंत्री कार्यालयासमोर बाळासाहेब फोनमोरे यांच्या विरोधात निदर्शने केली। आंदोलनात धनंजय कुलकर्णी, ज्योती कांबळे, रुपाली गाडवे, शशिकांत वाघमोडे, जयगोंड कोरे, किरण बंडगर, सुमित ठाणेदार, राज कबाडे, विक्रांत पाटील आणि मयूर नाईकवडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी होते। कडेगाव पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याला 5000ची लाच देणाऱ्या शेतकरी तरुणाला रंगेहात पकडण्यात आले। सांगलीच्या लाचलुचपत विभागाने कडेगाव पोलीस ठाण्यातच आज मंगळवारी सदरची कारवाई केली।
अभिजित नारायण गोरड असं कारवाई झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. संशयित अभिजित गोरड यांनी त्यांच्या भावाविरोधात दिलेल्या तक्रारी अर्जावरून गुन्हा दाखल करण्यासाठी लाच देत असताना सदरची कारवाई करण्यात आली आहे. तक्रारदार हे कडेगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी आहेत. संशयित अभिजित गोरड यांनी त्यांच्या भावाविरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज केला होता. सदरच्या तक्रारी अर्जावरून गुन्हा दाखल करण्यासाठी लाच घेण्याचा आग्रह केला. याबाबत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी सांगलीच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत विभागाने शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर रोजी पडताळणी केली असता संशयित अभिजित गोरड यांनी 5,000ची लाच घेण्याबाबत आग्रह केल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर आज मंगळवार दिनांक 12 डिसेंबर रोजी लाचलुचपत विभागाने कडेगाव पोलीस ठाण्याच्या आवारात सापळा लावत असता संशयित अभिजित गोरड यांना 5,000ची लाच देताना रंगेहात पकडण्यात आले. सांगली शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या कैवल्यधाम येथील 200 केव्हीचा ट्रान्सफॉर्मरने अचानक पेट घेतला. मात्र महापालिका अग्निशामक विभागाने तात्काळ धाव घेतल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सांगली बसस्टँड ते शिवाजी पुतळा रोडवरील कैवल्यधाम मंदिराशेजारी वीज मंडळाचा 200 केव्ही विद्युत सप्लाय असणारा ट्रान्सफॉर्मर आणि डीपी आहे. 10 वाजण्याच्या सुमारास एक डीपीमधून धूर येत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी वीज मंडळ आणि अग्निशामक विभागाला दिली. ही माहिती मिळताच वीज मंडळाने अग्निशामक विभाग यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी ट्रान्सफॉर्मरमधून मोठा धूर येत असल्याचं आणि ट्रान्सफॉर्मर जळत असल्याचं निदर्शनास आलं. यावेळी अग्निशामक विभागाने वीज मंडळाला तात्काळ वीज पुरवठा खंडित करण्याच्या सूचना केल्या आणि त्यानंतर पेटलेल्या ट्रान्सफॉर्मर आणि पेटीवर पाण्याचा फवारा करत आगीवर नियंत्रण आणलं. या घटनेत वीज मंडळाचे साधारण 1 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असून शॉर्ट सर्किटमुळे ट्रान्सफॉर्मरने पेट घेतल्याचं वीज मंडळाच्या प्रतिनिधींनी सांगितलं. तसेच महापालिका अग्निशामक विभागाने आणि वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत बचावात्मक उपाययोजना केल्याने पुढील दुर्घटना टाळता आली. सांगली शहरातील वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या प्रशासनाने आता पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत सांगली मिरज घोपाड महानगरपालिकेमध्ये हवेतील प्रदूषण कमी करण्याकरिता विविध योजना राबवल्या जात आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महानगरपालिकेने हवेतील प्रदूषण कमी करण्याकरिता 2 ट्रक माउंट फोग मिस्ट वॉटर कॅनॉन मशीनची खरेदी केली आहे. त्या मशीनमुळे हवेतील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे, मुख्य लेखा अधिकारी केबळे सुनील पाटील यांच्या उपस्थितीत ट्रक माउंट फोग मिस्ट वॉटर कॅनॉन मशीनची चाचणी आणि प्रात्यक्षिके घेण्यात आली. गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गाची अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करावी तसेच दिशादर्शक आणि महामार्गावरील गावांच्या नावाचे फलक लावावेत आदी मागण्यांसाठी कडेपूर येथे मुख्य चौकात सरपंच सतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. गुहागर विजापूर महामार्गावर कडेपूरमध्ये गावाच्या नावाचा फलक लावलेला नाही. बस स्थानकासमोरील गटार काम अपूर्ण आहे. बस स्थानकाच्या गेटजवळ रस्ता डांबरीकरण करावा तसेच गावातील चौकात बसवण्यात आलेल्या स्ट्रीट लाईट बंद आहेत त्या तात्काळ सुरू कराव्यात. तसेच जादा उंचीचे आणि गतिरोधक काढून तेथे कमी उंचीचे गतिरोधक बसवावेत. आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कडेपूर येथे बस थांब्यावर पिकअप शेड उभारावे. या मागण्यांसाठी मुख्य चौकात आज सकाळी सरपंच सतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात ग्रामस्थ आणि महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. यावेळी गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्ग आणि सांगली पुसेसावळी रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती तर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडील सुमारे 3.25 कोटींच्या विविध विकास कामांचं वाटप आज ऑनलाईन लॉटरी पद्धतीने पार पडले. यामध्ये सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना 36 तर मजूर सहकारी संस्थांना 15 कामांचं वाटप झालंय. जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून ऑनलाईन लॉटरी पद्धतीने विकास कामांचं वाटप करण्यात येत आहे. आज सुशिक्षित बेरोजगार अभियंते आणि मजूर सहकारी संस्थांना कामे वाटप करण्यात आली. एकूण 78 कामांच्या यादीपैकी 77 कामांचं वाटप झालंय. 1 काम रद्द झालंय. सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना 58 कामे व मजूर सहकारी संस्थांना 18 कामे वाटपासाठी सादर केलेली होती. त्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या 59 कामांसाठी 393 अभियंत्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी 36 कामांचं वाटप आज करण्यात आलंय. या कामांची एकूण अंदाजपत्रकीय किंमत सुमारे 2.25 कोटी रुपये आहे. तर मजूर सहकारी संस्थेसाठी एकूण 18 कामांसाठी 70 मजूर सहकारी संस्थांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी 15 कामांचं वाटप झाले असून त्यांची अंदाजपत्रकीय किंमत ही 95 लाख इतकी आहे.